वाहन बंदी असलेलं आशिया खंडातील एकमेव ठिकाण म्हणजेच माथेरान। दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्या सोयीकरता सरकारने मे 2022 मध्ये दस्तुरी स्थानकापासून माथेरानपर्यंत इलेक्ट्रिक ऑटो सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्याचे चार्जेस जवळपास 35 ते 40 रुपये आहे। दस्तुरी स्थानकापासून माथेरानपर्यंत आपण घोडेस्वारीने सुद्धा जाऊ शकतो, पण तुम्हाला जर माथेरानच्या फेरफटक्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर दस्तुरी स्थानकापासून माथेरानपर्यंत या रेल्वेच्या रुळावरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता। माथेरानमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माथेरानमध्ये जाताना रिसॉर्ट्स किंवा हॉटेल बुक करण्याची घाई करू नका। माथेरान स्थानकापासून तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस तुम्हाला बरेचसे हॉटेलवाले भेटतात, जे तुम्हाला हॉटेल बुकिंग्स करता सजेस्ट करत असतात। पण या उलट तुम्ही ज्यावेळेस माथेरानला जातात तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स इकडे बघायला मिळतात। काही हॉटेल्स हे व्ह्यू पॉइंटच्या जवळ आहे, काही हॉटेल्स हे स्टेशनच्या जवळ आहे, काही हॉटेल्स हे मार्केटमध्ये। तर तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे हे हॉटेल तुम्ही बुक करू शकता। माथेरानमध्ये सगळ्यात सुंदर असलेली गोष्ट म्हणजेच इकडचे निसर्गरम्य पॉइंट्स। या पॉइंट्स मध्ये पॅनोरामा पॉइंट, इको पॉइंट, लुईसा पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट। माथेरानच्या धोधो पडणाऱ्या पावसात इकडून जाणाऱ्या घनदाट जंगलांमधून, छोट्या छोट्या रस्त्यांमधून पक्ष्यांचा आवाज ऐकत, हातात रानमेवा घेत या पॉइंट्सला फिरण्याची मजा काही वेगळीच आहे। पण या पॉइंट्सला तुम्ही घोडेस्वारीने देखील जाऊ शकता। याच्यात ह्या 7 पॉइंटचे जवळपास 700 ते 800 रुपये हे लोक चार्ज करतात आणि हे सगळे पॉइंट्स पावसामध्ये फिरून आल्यानंतर आपल्या हॉटेलला गरमागरम जेवणावर ताव मारण्याची मजाच काही वेगळी आहे।